हरि ओम. सद्गुरु मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 94वी कथा आपण ऐकतोय. त्या कथेचा 3रा भाग आपण ऐकूया. एकदा बाबा शुकभवन येथे वृंदावन महिमा अमृत ही कथा सांगत होते. मध्येच होळीचा उत्सव आला, त्यामुळे कथा काही दिवसासाठी थांबवावी लागली. त्या काळी बाईजींची छोटी बहीण विद्यावती आणि मोठ्या बहिणीची मुलगी दयाबाई ह्या त्यांच्याकडे राहायला आलेल्या होत्या. त्यांना आणि श्रीमती शरणजी यांना घेऊन प्रेममाधुरीबाईजी गिरिराजची परिक्रमा करण्यासाठी निघाल्या. तिथे मार्गामध्ये जतीपुरा ह्या गावात काही थोडा वेळ त्या विश्रांतीसाठी एका व्रजवासीच्या घरी त्या थांबल्या. तिथल्या व्रजवासियांमध्ये अशी प्रथा आहे की होळीच्या पूर्वी तिथे जेवढी म्हणून घरं आहे त्या घरातले सगळे व्रजवासी एकत्र होतात आणि गिरिराजाच्या पायथ्यापाशी जातात. तिथे जाऊन काही लोकगान होतं, त्याच्यानंतर गिरिराजाची पूजा होते आणि मग गिरिराजाला होळी खेळण्याचं निमंत्रण देऊन हे सगळे घरी परत येतात. प्रेममाधुरीबाईजी जेव्हा तिथं पोचल्या तेव्हा हे सगळेजण तिथं जाण्यासाठीच निघालेले होते. म्हणून हे सगळेजण सुद्धा त्यांच्याबरोबर गिरिराजच्या तळापाशी गेले. तिथे हे सगळे गेले. तिथे रीतीप्रमाणे पूजा झाली, समाजगान झालं आणि त्याच्यानंतर गिरिराजाला रीतसर होळीचं निमंत्रण देऊन सगळेजण घरी परत आले. परत येत असताना आपल्या बरोबर चाललेल्या आपल्या लोकांना, भक्तांना प्रेममाधुरीजीबाई म्हणाल्या, चला या निमित्ताने गिरिराजाचं दर्शन तरी झालं. नाहीतर काही गिरिराज थोडेच होळी खेळायला येणार आहेत आणि तेव्हा आपल्याला दर्शन होणार आहे, असं म्हणत ते सगळे घरी गेले. थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर हे सगळे लोक परिक्रमा मार्गावरती पुढे चालू लागले. थोडा अंतर चालून गेल्यानंतर बाईंना असं दिसलं की एक 7-8 वर्षाचा बालक मोर मुकुट, पितांबर, बहुमूल्य आभूषणं, कमरेला खोचलेली बासरी वगैरे, हातात छडी अशा वेशामध्ये त्यांच्या समोरून येत आहे. त्याचे ते सगळे चमचमणारे रत्नजडीत हिऱ्या मोत्यांचे दागिने, त्याचा अतिशय सुंदर असा जरीचा पोशाख, हे सगळं पाहिल्यावरती बाईजी फार आश्चर्यचकित झाल्या. ते सगळं इतकं चमचम करत होतं की त्याच्यावर नजर टिकत नव्हती. बाईजी एकटक त्याच्याकडे पाहत होत्या. तो असाच त्यांना ओलांडून थोडा पुढे गेला तेव्हा आपल्याबरोबरच्या लोकांना प्रेममाधुरीबाईजी म्हणाल्या, बघितलं काय विलक्षण बालक आहे, कुणाचा आहे हा बाळ? इतकी बहुमूल्य आभूषण धारण करून हा एकटाच कसा कसा या इकडच्या रानातल्या ह्याच्यातनं हिंडतोय? ह्याला जर ह्या आभूषणांच्या लोभाने कुणी काही केलं तर? तेव्हा बरोबरचे सगळे म्हणाले, बालक कुठे आहे? आम्हाला तर काही कुणी दिसत नाही. तेव्हा बाईजी चकित होऊन म्हणाल्या, हे काय आत्ताच तर आपल्या इथून जवळ गेला तो. म्हणून त्यांनी पाठीमागे वळून बघितलं तर अर्थातच कुणी नव्हतं. मग त्याची खूण पटवण्यासाठी बाईजी त्याचा पोशाख, त्याचे आभूषणं, त्याचे डोळे आणि त्यांनी जाताना कसं आपल्याकडे मागे वळून बघितलं, हे सगळं आपल्याबरोबरच्या लोकांना सांगू लागल्या. असं करत हळूहळू ते सगळे गिरिराजला पोचले. तिथे जेव्हा गोवर्धनला पोचल्यानंतर गिरिराजाच्या मंदिरामध्ये जाऊन जेव्हा त्यांनी मूर्तीचं दर्शन घेतलं तेव्हा अगदी थेट त्याच प्रकारची वस्त्र, त्याच प्रकारचे आभूषण त्या मूर्तीला घातलेले या प्रेममाधुरीबाईजींना दिसले. हे पाहून त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कुणी दर्शन दिलंय आणि आपण काय म्हणालो होतो. त्यांच्या शरीरामध्ये कंप सुटला आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. थोडा वेळ त्या एका प्रेमोन्मादामध्ये बुडून गेल्या. त्यांच्या लक्षात आलं
की गिरिराज खरोखरीच येत जात असतात आणि भक्तांच्या आमंत्रणावरती खरोखरीच होळी खेळायला सुद्धा त्या गावामध्ये जात असतात. बालरूपातली ती गिरिराजाची अत्यंत सुंदर आणि मोहक छवी त्यांच्या हृदयामध्ये जणू कोरली गेली. त्या रात्री त्या गोवर्धन येथेच राहिल्या. पण ती मूर्ती, ते दर्शन काही त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्या बरसाना इथे गेल्या. 2-3 दिवस तिथे राहिल्या आणि तेथील अतिशय सुंदर असा होळीचा उत्सव, रंगरंगांनी भरलेला असा एकदम धमाल होळीचा उत्सव त्यांनी पाहिला. त्याची मजा घेतली आणि मग त्या वृंदावन येथे परत आल्या. या सर्व प्रवासाच्या दरम्यान वारंवार म्हणजे सारखीच त्यांच्या डोळ्यासमोर ती गिरिराजाची सुंदर मूर्ती तरळत होती. कारण त्यांना प्रत्यक्ष जिवंत दर्शन झालेलं होतं. त्यामुळे त्या अशा थोड्याशा हरवल्यासारख्या झालेल्या होत्या आणि त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. पण बोलणार आणि हे सगळं सांगणार कुणाला? कारण कुणाचाही त्याच्यावरती विश्वास बसला नसता. म्हणून त्या आपले अश्रू सारख्या रोखून धरत होत्या. ज्या दिवशी त्या वृंदावन येथे पोचल्या, तेव्हा आता बाबांच्या कथेचा विश्राम संपलेला होता आणि कथा सुरू होणार होती. म्हणून ह्या शुकभवनाच्या त्या ह्याच्यामध्ये जिथे कथा असते तिथे प्रेममाधुरीबाईजी गेल्या. कथा सुरू होण्याच्या पूर्वीच थोडा वेळ शुकभवनमध्ये गौरांगदास बाबाजी आले. ते स्थानापन्न झाले. त्यांचं लक्ष प्रेममाधुरीबाईजींच्याकडे गेलं आणि त्यांनी मिश्किलपणे विचारलं, "कुठे कुठे दर्शन घेतलं?" तेव्हा बाईजींनी राधाकुंड, बरसाना, गोवर्धन येथील सर्व दर्शनाची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा त्यांच्याकडे पाहत बाबा म्हणाले, "परिक्रमा मार्गावरती गिरिराजाने दिलेल्या दर्शनाची गोष्ट तर तू सांगितलीच नाहीस." बाबांच्या तोंडून हे पडताळ्याचे शब्द ऐकल्यावरती आता मात्र प्रेममाधुरीबाईजींचा धैर्याचा बांध तुटला आणि आतापर्यंत जो प्रेमाश्रूंचा उमाळा त्यांनी मनामध्ये आवरून धरलेला होता, तो आता एका उसळीने अखंड बाहेर वाहू लागला. बाबांच्या चरणावरती डोकं ठेवून त्या आता धडाधडा रडू लागल्या. बाबांच्या नेत्रातूनही अश्रुधार वाहू लागली. त्यांनी प्रेममाधुरीबाईजी यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ते भरलेल्या आवाजात म्हणाले, "लाली, खरोखरीच तू धन्य आहेस." थोड्या वेळाने दोघेही थोडेसे सावरले गेले. मग गौरांगदास बाबाजी म्हणाले, "अगं, ही काही अघटित अशी गोष्ट नाही. राधाकृष्णाच्या अप्राकृतिक म्हणजे दिव्य लीलांची भावना करता करता साधकाचे मनप्राणसुद्धा दिव्य होऊन जातात. त्याचे दिव्य चक्षु उघडले जातात आणि त्याचे मनप्राण त्या वातावरणाशी असे काही एक होतात, की जसं अग्नीमध्ये घातलेलं लोखंड हे अग्नीच होऊन जातं, तसंच साधकाच्या मनप्राणांची अवस्था होते, तेही दिव्यच होऊन जातात. त्यामुळे त्याला त्या दिव्य नेत्रांनी दिव्य लीलांचं दर्शन हे असं वेगळ्या वेगळ्या वेळेला होऊ लागतं." थोड्या वेळाने गौरांगदास बाबाजी कथा सांगू लागले. प्रेममाधुरीबाईजी ह्यांची इतर संतांप्रमाणेच विशेषता हीच होती, की सर्व संप्रदायांच्या महात्म्यांचा आणि सर्व ग्रंथांचा त्या अत्यंत आदर करत असत. म्हणूनच बाबा गौरांगदासजी, ग्वारिया बाबा, बाबा हंसदासजी, बाबा बालगोविंददासजी असे सर्व प्रकारचे, सर्व संप्रदायाचे संत त्यांच्याकडे येत असत. त्यांचा सहवास मिळवण्यासाठी, त्यांच्याबरोबर भगवत चर्चा करण्यासाठी सगळ्या संप्रदायाचे संत त्यांच्याकडे येत असत. त्यांचा संग आणि या सर्व संतांचा संग आणि अनेक संप्रदायांचे वाणी ग्रंथ यांचं अध्ययन ह्या प्रभावामुळे हळूहळू प्रेममाधुरीबाईजींच्या मनात राधाराणीच्या प्रती अनन्य निष्ठा उत्पन्न झाली. मग विशुद्ध सहचरी भावाने मानसिक आणि दैहिक सेवामध्ये म्हणजे राधाराणीच्या मानसिक आणि दैहिक सेवेमध्ये त्या संलग्न राहू लागल्या.
त्या आचार्य श्री श्यामचरणदासजी यांचं एक पद नेहमीच म्हणत असत. श्री स्वामी हरिदासजी रसिक महा हरिव्यास, कृष्णदास अरु हित अली, इन मार्ग सुखरास, सोई मेरो मार्ग है महामोद की खान, उन्नत परम निकुंज रस, तिनवाणी परमान. या राधाराणी बद्दलची प्रीती मनात वाढू लागताच प्रेममाधुरीबाईंनी असा विचार केला की आता आपण प्रेम सरोवर इथे जाऊन राहावं. कारण प्रेम सरोवर ह्या भागातील अत्यंत रमणीय असं वातावरण आणि तिथला एकांत हा त्यांच्या सहचारी भावाच्या मानसिक सेवेसाठी अतिशय उपयुक्त असा होता. म्हणून काही दिवस त्या तिथे राहून भजन करण्याच्या उद्देशाने श्रीमती शरणजी यांना बरोबर घेऊन राहायला निघून गेल्या. रामगडचे श्री नारायण प्रसाद पोद्दार यांच्या आग्रहामुळे त्यांनी गोपालजींच्या मंदिराच्या पुढच्या भागामध्ये आपला मुक्काम ठेवला. त्या तिथे 11 वर्ष राहून भजन सेवा भजन साधना करत राहिल्या. त्यावेळेला प्रिया शरण बाबाजी सुद्धा तिथे राहत होते. त्यांचा सत्संग प्रेममाधुरीबाईजींना त्यामुळे मिळाला. तिथे शुद्ध सहचरी भावानी भजन करता करता भजनामधील अभिनिवेश अतिशय वाढला आणि श्रीजींची कृपासुद्धा त्यांच्यावरती पहिल्यापेक्षा जणू बरसू लागली अधिक प्रमाणामध्ये. त्यांनी आपल्या दिव्य लीलांची छटा वेगवेगळी रोज ह्यांना दाखवावी, कधीही तर कधी ती असा प्रकार सुरू झाला. त्यामुळे आनंदामध्ये प्रेममाधुरीबाईजी न्हाऊन निघाल्या. एकदा अगदी सकाळी जेव्हा त्या प्रेम सरोवरावरती स्नान करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी बघितलं की सरोवराच्या पलीकडच्या तीरावरती अतिशय दिव्य प्रकाश पसरला आहे आणि तिथे मोर नृत्य करत आहे. तेव्हा श्रीमती शरणजींना घेऊन त्या सरोवराच्या पलीकडच्या बाजूला प्रेममाधुरीबाईजी गेल्या. अर्थातच राधाराणीचं दर्शन होईल असं त्यांना वाटलं, पण दर्शन काही झालं नाही. रात्री एकदा सरोवराच्या जवळ तसाच प्रकाश त्यांना दिसला आणि अशा प्रकारचा प्रकाश त्यांना आणखीनही वारंवार दिसू लागला. नंतर सुंदर रागदारीच्या बरोबर रासनृत्याचा आवाज सुद्धा म्हणजे पायातील पैंजणांची छमछम सुद्धा त्यांना ऐकू येऊ लागली. हे सगळं त्यांना ऐकू येत होतं, प्रकाश दिसत होता, पण प्रत्यक्ष राधाराणी किंवा तिच्या सख्या ह्यांची आकृती मात्र त्यांना दिसत नव्हती. त्यामुळे त्या सगळ्यांना शोधण्यासाठी आणि राधाराणीचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं म्हणून त्या जंगलामध्ये कितीतरी काळ भटकत राहिल्या, पण त्यांना काहीच दिसलं नाही. तेव्हा अत्यंत दुःखी होऊन रागाने रुसव्याने राधाराणीवर इकडे तक्रार करत त्या म्हणाल्या, स्वामिनी, जर एवढी कृपा करते आहेस तू तर मला दिसत का बरं नाहीस? तुला आज ही आँख मिचोली म्हणजे हे लपाछपीचा खेळ तुला बरा वाटतो का? तुला कळत नाही का ह्या सगळ्यामुळे माझ्यावरती किती दुःख होतंय मला आणि माझी किती तळमळ होतीये ते. अशा प्रकारे राधाराणीवरती आक्षेप करत रडत त्यांनी सगळी रात्र तिथे घालवली. सकाळच्या वेळेला एक छोटी बालिका त्यांच्या जवळ आली आणि पिलू नावाचे एक फूल असतं, ते फळ असतं, ते पिलूचं फळ त्यांना देऊन म्हणाली, हे बघ, हे किती छान गोड असतं की नाही. असं म्हणून ती जेव्हा जाऊ लागली तेव्हा तिच्याकडे बाईजी पाहतच राहिल्या. ती अशी थोडी गेली आणि पाहता पाहता अंतर्धान झाली. त्यावेळेला बाईजींच्या लक्षात आलं की राधाराणीने आपल्याला दर्शन दिलं, पण तेही छद्म वेशामध्ये. तरी सुद्धा राधाराणीची ही कृपा आपल्याला प्राप्त झाली असं वाटून त्यांना खूप कृतकृत्य वाटलं आणि आनंद झाला. 11 वर्ष अशा प्रकारे त्या प्रेम सरोवराच्या भागात राहिल्यानंतर आपल्या गुरुबंधू आणि भगिनींच्या आग्रहाने पुन्हा त्या वृंदावनेत येथे शुकभवन येथे येऊन राहू लागल्या. तिथे
पोचताच त्यांनी श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन केलं आणि भागवत सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी 100 वैष्णवांना प्रसाद देण्याची म्हणजे जेवायला घालण्याची, भोजनाची व्यवस्था केली. आता सगळा स्वयंपाक तयार झाला आणि श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवला गेला. तोपर्यंत आणखीन 100 वैष्णवांना घेऊन म्हणजे आणखीन 100 वैष्णव नंदग्राम, वरसाना आणि जयपूर येथून शुकभवन येथे येऊन पोचले. त्यावेळेला त्याची गर्दी पाहून श्रीमती शरणजी घाबरले, की आता हा प्रसाद कसा पुरणार? आणि ते घाबरून प्रेमबहादुरीबाईजींच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, की आता काय होणार? प्रसाद थोडा आणि खाणारे तर खूप आहेत. तेव्हा त्यांना रागवत बाईजी म्हणाल्या, तुझी जडबुद्धी अजूनही गेली नाही बघ. भगवत प्रसाद हा भगवंताप्रमाणेच चिन्मय आणि विभू अनंत असतो. चिंता काय करतोस? खरोखरीच सर्व लोकांनी भरपूर पोटभर प्रसाद खाल्ला आणि तरीही काही प्रसाद शिल्लक राहिला. पण अशा सगळ्या चमत्कारांच्या कथा होत असल्या तरी प्रेममाधुरीबाई मात्र मान प्रतिष्ठेपासून दूर राहत. त्यांनी कधीही कुणाला आपला फोटो काढू दिला नाही. राजस्थानचे भक्त श्री जगदीशदास राठौर हे शुक संप्रदायातील संतांच्या जन्मोत्सवाच्या वेळेला आपण त्यांच्या समोर म्हणावं म्हणून स्तुतीची पद रचत असत. एकदा त्यांच्या मनामध्ये विचार आला की बाईजींच्या जन्मोत्सवाच्या वेळेला आपण एक बधाईचं स्तुतीचं असंच पद करावं. बाईजींच्या बरोबर त्यांनी वास्तविक काहीच चर्चा केलेली नव्हती. तरी सुद्धा बाईजींना त्यांचा हा मनोभाव कळला आणि त्या म्हणाल्या, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या विषयामध्ये माझ्यासाठी काहीही लिहू नका. संवत 2033 अश्विन मास. त्यावेळेला बाईजींना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. श्रीमती शरणजी त्यांच्या सेवेमध्ये होतेच. अश्विन शुक्ल पक्ष चतुर्दशीला प्रेममाधुरीजीबाई श्रीमती शरणजी यांना म्हणाल्या, मला श्रीजींच्या समोर घेऊन चल. श्रीजींच्या समोर श्रीजींचं देवघर जिथं होतं त्या खोलीमध्ये बाईंना हे श्रीमती शरणजी घेऊन गेले. बाईजींनी दर्शन घेतलं. त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती अपूर्व असं तेज पसरलेलं होतं. एखादं नुकतंच फुललेलं असं सुंदर कमळ असावं त्याप्रमाणे त्यांचा चेहरा प्रफुल्लित दिसत होता. त्या आपल्या भवनामध्ये परत गेल्या. पण परत जाताना भावनेच्या दृष्टीने सूक्ष्म रूपाने त्या सहचरी स्वरूपामध्ये आता स्थित झालेल्या होत्या. त्यांनी लवकरच आपला पार्थिव देह सोडला आणि सूक्ष्म रूपाने सहचरी रूपाने श्रीजींच्या निकुंजमध्ये त्या पोचल्या. बाईजींनी त्यांच्या स्मृती म्हणून काही स्वरचित पद ह्या जगाला दिलेली आहेत. त्यांचे भक्त यांनी ते संकलन नंतर प्रसिद्धही केलेलं आहे. त्यामधील एक पद आपण ऐकूया, ज्या पदामध्ये आपले गुरु श्री सरसमाधुरीजी यांची प्रेममाधुरीबाईजींनी स्तुती केलेली आहे. सरस धन रस मेह बरसावे, करे गरजना जुगल नामकी, रसिक मोर हर्षावे, सरस धन रसमेह बरसावे, बीच बीच झलकन रूप छटा की दामिनी दमकावे, भक्त जनन की उर अवनी में भाव वृक्ष प्रकटावे, सरस धन रसमेह बरसावे, उमंग हर्ष के भरे सरोवर, नेह लहर लहरावे, पावस ऋतु श्री गुरु कृपा, नित नई मौज दिखावे, सरस धन रस मेह बरसावे, करे प्रफुल्लित तन मन सबके, चहु दिश आनंद छावे, प्रेम कोयल मतवाली भई के, विनती शब्द सुनावे, सरस धन रस मेह बरसावे.
ह्या बरसणाऱ्या मेघाबरोबरच आजची ही कथा इथं समाप्त होत आहे.